एक माळ जप आपल्या घरात बसून केला त्याचं फळ 1 पट, तोच एक माळ जप आपण गोशाळेत केला त्याचं फळ 10 पट, गोष्ठे दशगुणम प्रोक्तम. तेच एक माळ जप आपण मंदिरामध्ये केलं त्याचं 100 पट फळ, गंगेच्या तीरावरती केला तर 1000 पट फळ, आणि अनंतम गुरुसन्निधौ सद्गुरूंच्या चरण पादुकांच्या शेजारी बसून तो जप केला की त्याचं अनंत पट फळ, अनंत. त्यामुळे विभिन्न काळांचं फळ वेगळं, विभिन्न स्थळांचं फळ वेगळं. आपण या पुरुषोत्तम मासामध्ये अशा प्रकारचा एक प्रचंड ज्ञान यज्ञ, भाव यज्ञ आणि सद्गुरूंच्या सगळ्या पादुकांच्या दर्शनाचा, या सर्वांना लाभ करवून देण्याचा पुण्य यज्ञ आरंभलेला आहे. आपल्या सर्वांचं मनोभावे अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलो. आपण याच मार्गावरती चालत राहिलं पाहिजे. हाच मार्ग महत्वाचा आहे. आपली पिढी फार महत्वाची. आता पूज्य गगनगिरी महाराजांच्या पुढली एक घडलेली घटना सांगतो तुम्हाला. मी महाराजांचं दर्शन जवळजवळ 45 वर्षापूर्वी गगन बावड्यावरती घेतलं होतं. मला गगनगिरी महाराज कोण हे ठाऊक नव्हतं, पण मी एका सत्पुरुषाच्या दर्शनाकरता बेळगावला गेलो होतो. त्यांचं नाव पूज्य काणे महाराज. आणि काणे काकांच्या दर्शनाकरता गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, इथून जाताना 3 ठिकाणी जायचं आणि मग पुण्याला पोचायचं. त्यांनी सांगितलं, इथे गुरुदेव रानड्यांचं स्थान आहे, तिथे गेलं पाहिजे. कोल्हापूरला अंबाबाई आहे, त्यांचं दर्शन केलं पाहिजे. आणि गगन बावड्याला गगनगिरी महाराज आहेत, त्यांचं दर्शन केलं पाहिजे. आता त्या कोल्हापूरून गगन बावडा दूर आहे. त्या डोंगरावरती आम्ही म्हटलं आता कुठे चाललो आपण, पण गेलो वरती आणि महाराज भेटले. महाराजांचं दर्शन घेतलं. मी त्यांच्यासोबत 40-45 मिनिटं गप्पा मारल्या अगदी, कारण ते एकटे होते आणि आम्ही दोघे तिघे जण होतो. आणि महाराजांनी तेव्हा त्यांचे डोळे शुद्ध करून ठेवले होते. तेव्हा त्यांच्या आतड्यांचं पण त्यांनी प्रक्षालन केलेलं होतं. त्या सगळ्या योग क्रियांच्या करता ते तिथे राहत गगन बावड्यावरती. मी त्यांना आता काय लहान पोर म्हणून गेलं का काही करतायत, मी त्यांना एक प्रश्न विचारला. तुमच्यासारखे मोठमोठे महात्मे असे डोंगरावरती राहून समाजाला त्याचा काय उपयोग आहे, देशाला काय उपयोग आहे? देशामध्ये इतके प्रश्न आहेत, इतक्या सगळ्या प्रश्नांनी हा समाज वेढलेला आहे. त्यात कसं बरं होणार, त्यात कोण बरं करणार? महाराज म्हणाला, पोरा, त्यांच्या शब्द सांगतो, पोरा तू फार चांगलं बोलला, तुला समाजाची आणि देशाची काळजी आहे, पण लक्षात ठेव, आम्ही डोंगरावरती बसून जे काही करतो ना त्याचा परिणाम येत्या 5-50 वर्षात तुम्हाला दिसेल आणि हा सगळा देश बदललेला तुम्हाला मिळेल. हे महाराजांचे स्वतः मला सांगितलेले शब्द आहेत. आणि सांगा, या वर्षांच्या मध्ये किती समाज बदलला, या वर्षांच्या मध्ये देशामध्ये किती पालट घडला. पिढ्यानपिढ्या निघून गेल्या. 370 कलम हटेल काश्मीर मधनं, कुणाला वाटलं नव्हतं. आपली पिढी धन्य आहे की आपल्या पिढीच्या डोळ्याला ते बघायला मिळालं. 500 वर्षाचा संघर्ष राम मंदिराकरता झाला. आपली पिढी धन्य आहे की आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभं राहताना बघायला मिळालं आणि आपण तो सोहळा अनुभवला. विश्वनाथाचा कॉरिडॉर तयार झाला. आपण बघतो महाकाल उज्जैन मध्ये इतकं सुंदर कार्य झालं. सगळं घडत गेलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना अशक्य वाटणारी अत्यंत मोठी क्रांती पश्चिम बंगाल मध्ये घडली. लक्षात ठेवा, नाहीतर हे घडणं शक्य नव्हतं. पण महाराजांनी जो वेश धारण केला तो भगवा आता सगळीकडे पसरू लागलेला आहे. आणि त्यामुळे ज्या उरल्या सुरल्या ठिकाणी तो अजून नाहीये ना, त्याही ठिकाणी तो गेलेला तुम्हाला काही वर्षांच्या मध्ये दिसेल. थोडं थांबावं लागतं, कळ काढावी लागते, वाट बघावी लागते. पांडवांना सुद्धा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास सोसावा लागला होता. त्यामुळे आपण किस झाड की पत्ती, पण या महापुरुषांची कृपा